नमस्कार मंडळी. आता श्रावण महिना चालू होणार आहे. नागपंचमी, रक्षाबंधन हे सर्व सण जवळ आले आणि सणवार म्हटलं तर पुरणपोळी ही आलीच. आणि पुरणपोळी बनवायला खूप वेळही जातो आणि भांड्याचा पसाराही खूप होतो. ज्या नवशिकाऊ मुली असतात ना, त्यांना पटकन जमत नाही. त्यामुळे मी आज तुमच्यासोबत पुरणपोळीच्या प्रीमिक्सची रेसिपी शेअर करणार आहे. आता तुम्ही ही पुरणपोळी केव्हाही बनवून खाऊ शकतात. हे प्रीमिक्स सहज 4 ते 5 महिने टिकते. तुमचे मुलं-मुली जर बाहेर हॉस्टेलला शिकायला असतील ना, तुम्ही असं प्रीमिक्स त्यांना बनवून देऊ शकतात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास एक लाईक करा. त्यासाठी लागणार आहे आपल्याला 500 ग्रॅम डाळ म्हणजेच अर्धा किलो डाळ. आणि वाटीचं प्रमाण म्हणाल तर 2 वाट्या इथं मी हरभरा डाळ घेतली. घरच्या शेतातली डाळ आहे त्यामुळे रंग थोडासा फिकट आहे. तुम्ही जे विकतची डाळ वापरता तुम्ही तेही वापरू शकतात. ज्या वाटीने मी हरभरा डाळ घेतली होती त्याच वाटीनं 5 वाटे इथे मी पाणी उकळायला ठेवले. डाळ आधी आपल्याला स्वच्छ धुवून घेतली, नंतर कुकरला घालून घेतली. त्यात थोडंसं तेल आणि हळद घालून घ्यायची. त्यांना रंग खूप छान येतो पुरणपोळीला. आता तुम्ही म्हणत असाल की असं प्रेमिक्स बनवण्यापेक्षा ताजंच पुरणपोळी खायला काय हरकत आहे. हो, ते मान्यच आहे की ताजंच पुरणपोळी आपण खाऊ शकतो. पण ज्या ताई बाहेर जॉब करतात, ज्यांचे मुलं-मुली बाहेर हॉस्टेलला शिकायला आहेत, त्यांना पुरणपोळी करायला वेळ नाही किंवा कामामुळे त्या ताईंचं करणं होत नाही, त्यांच्यासाठी अगदी बेस्ट पर्याय आहे हा पुरणपोळीचं प्रीमिक्स. म्हणजे तुम्ही केव्हाही हे प्रीमिक्स तर करून ठेवलं ना, तुम्ही केव्हाही पुरणपोळी बनवू शकतात. आपण तर ताजं खातो, म्हणजे जेव्हा आपण वेळेवर पुरण शिजायचं आणि लगेच करायची. पण जे खरंच त्या ताई बाहेर जॉब करतात, त्यांचं काही कामामुळे करणं होत नाही ना, त्यांच्यासाठी अगदी सोपा पर्याय आहे हा पुरणपोळीचं प्रीमिक्स. आता डाळीतलं पूर्ण पाणी आपल्याला निथळून काढायचं आणि डाळ त्याच कुकरमध्ये आपल्याला चांगली घट्ट होईपर्यंत परतून घ्यायची. आता ज्या वाटीनं मी डाळ घेतली होती म्हणजे 2 वाट्या डाळ घेतली होती, त्या ठिकाणी मी पावणे 2 वाटी इथं मी गूळ घेतलेले आहेत आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर 400 ग्रॅम इथं गूळ घेतलेला आहे. तर तुम्ही साखरेचंही पुरण करायचं असेल, तुम्ही साखरेचंही पुरण करू शकतात किंवा गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त वापरू शकतात. तर आपल्याला हे पुरणपोळीचं प्रीमिक्स जे आहे ना, म्हणजे पुरण जे आहे ते आपल्याला पुरणाच्या चाळणीतून बारीक करायचं नाही किंवा मिक्सरलाही फिरवायचं नाही आहे. फक्त स्मॅचरनं थोडंसं हलकंसं आपल्याला रगडून घ्यायचं आहे. आता जोपर्यंत हलकंसं मिश्रण होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यात सुंठ, जायफळ, बडीशोप, विलायची याची पावडर करून घातली. त्याने पुरणपोळीला चव मात्र अजून छान लागते. आता जोपर्यंत हलकंसं होत नाही, त्यात सर्व त्यात एकदम जाऊन बसत नाही ना, तोपर्यंत आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे. ही प्रोसिजर पूर्ण शिजण्यासाठी चांगले 20 ते 25 मिनिटं हे जातात मीडियम गॅसवरती. बघू शकता आपला करता अगदी हालत नाही, म्हणजे पुरण अगदी परफेक्ट झालेलं आहे. एका ताटामध्ये ताटामध्ये काढून घ्यायचं आणि चांगलं चमच्याने थोडंसं हलवून घ्यायचं. म्हणजे पटकन थंड होते आणि तुमच्याकडे ऊन जर नसेल ना, तुम्ही फॅनखालीही 3 ते 4 दिवस हे प्रीमिक्स सुकू शकता. फक्त मध्ये-अधे त्याला हलवत राहायचं आहे. आता जेव्हा माझ्याकडे थोडंसं ऊन होतं ना 8 दिवसापूर्वी, मी त्याच उन्हामध्ये 1 दिवस उन्हात दाखवलं नंतर पुन्हा वर पाऊस पडायला लागला. मी पुन्हा ते प्रीमिक्स खाली फॅनखाली सुकवलं आहे. म्हणजे 5 दिवस मला हे प्रीमिक्स सुकायला गेलेले आहेत. अगदी हलकंसं होते आणि रंग पण थोडासा भुरकट असतो. पण काहीच हरकत नाही. आता लगेच आपण त्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे. जोपर्यंत कोरडं असं होत नाही ना, तोपर्यंत त्याला हलवत राहायचं आणि फॅनखाली चांगलं कोरडं सुकून घ्यायचे. आता बारीक करताना मिक्सरचं भांडं अगदी कोरडं पाहिजे बरं का आपल्याला. थोडंसं जरी ओलं असं असलं ना भांडं तुमचं, तर प्रीमिक्स तुमचं खराब होऊ शकते. जास्त दिवस टिकणार नाही. त्यामुळे भांडं अगदी कोरडं कापडानं पुसून घ्या. नंतरच त्यामध्ये आपल्याला प्रीमिक्स बारीक करून घ्यायचे. आता तुम्हाला जेवढं बारीक करता येईल त्याला, तेवढं ते प्रीमिक्स बारीक करून घ्यायचे. अशा पद्धतीनं पूर्ण प्रीमिक्स आपल्याला बारीक करून घ्यायचे. एका डब्यामध्ये भरून ठेवायचे. तुम्ही सहज 5 ते 6 महिने हे प्रीमिक्स वापरू शकता. मग जेव्हा केव्हा तुम्हाला पुरणपोळी खायची असेल, तुम्ही हे पुरणपोळी बनवू शकतात. आता प्रेमिक्स आपलं तयार आहे. मग पुरणपोळी कशाला मागे ठेवायची? मी पुरणपोळी पण लगेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच वाटीने मी 2 वाट्या इथं प्रीमिक्स घेतले आणि प्रीमिक्स भिजवताना आपल्याला गरम पाण्याचाच इथं आपल्याला उपयोग करायचा आहे. थंड पाणी आपल्याला अजिबात वापरायचं नाही. गरम पाण्याचाच आपल्याला उपयोग करायचा आहे. त्या ठिकाणी पाणी कडकडीत पाहिजेत आणि ते चमच्याच्या मदतीने सुरुवातीला थोडंसं हलवून घ्यायचं कारण मिश्रण आपलं गरम आहे. आता पाणी एकदम घालायचं नाही तर खूप तुमचं पातळ होऊ शकते. जसं लागेल तसं थोडं-थोडं घालायचं आहे. म्हणजे जसं आपण पुरणाचा उंडा असतो ना, सेम त्याच पद्धतीनं आपल्याला घट्ट मिश्रण तयार करून घ्यायचे. खूप जास्त पातळ करू नका, घट्टसं उंडा करून घ्यायचा. म्हणजे जसं आपलं पुरण असते सेम त्याच पद्धतीनं. त्या ठिकाणी जवळपास मी 1 वाटी इथं पाणी वापरलेलं. एका वाटीपेक्षा थोडंसं कमी. तुम्हाला पाणी कमी जास्तही लागू शकते. आता पुरण पण आपलं तयार आहे आणि कणिक पण मी मळून ठेवलेली आहे. आता लगेच पुरणपोळ्या आपल्याला करायला घ्यायचे. जसं आपण नॉर्मल पोळ्या करतो ना, सेम त्याच पद्धतीनं आपल्याला पुरणपोळ्याच्या ही प्रीमिक्सपासून पुरणपोळ्या तयार करून घ्यायचे आहेत. आजकाल काय झालं ना, धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाकडे वेळ नसतो आणि कमी वेळामध्ये चविष्ट आणि छान स्वयंपाक त्यांना बनवावासा वाटतो.
म्हणूनच असंच तुमच्यासाठी पुरणपोळीची प्रीमिक्सची रेसिपी घेऊन आलेली आहे. या प्रीमिक्समुळे तुम्ही घरच्या घरी अगदी कमी वेळामध्ये मऊ, लुसलुशीत आणि पारंपरिक चवीची पुरणपोळी केव्हाही बनवून खाऊ शकतात. फक्त गरजेप्रमाणे त्यात आपल्याला पाणी वापरायचं आहे आणि पुरणपोळीचं प्रीमिक्स तयार करून घ्यायचे आहे. म्हणजे अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही बघू शकता अगदी टम्म आणि गुबगुबीत पुरणपोळी आपली बनून तयार झालेली आहे. कोणाला वाटणार सुद्धा नाही की आपण हे पुरणपोळीच्या प्रीमिक्सपासून ह्या पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत. प्रत्येक पोळी खूप छान असं फुगलेली आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. मी प्रत्येक पोळीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. खूप छान पुरणपोळी आपल्या फुगलेल्या आहे. तुम्हालाही घरच्या घरी झटपट आणि चविष्ट पुरणपोळी बनवायची असेल ना, तर असं पुरणपोळीचं प्रिमिक्स एकदा नक्कीच ट्राय करून बघा. खूप सोपं आहे. तुमचे मुलं-मुली जर बाहेर हॉस्टेलला असतील ना शिकायला, त्यांना पुरणपोळी खायचं असेल पण बनवता येत नसेल, तर असं प्रिमिक्स त्यांना बनवून द्या. मग तुम्ही ते केव्हाही बनवून खाऊ शकतात. किंवा ज्या ताई बाहेर जॉब करताना त्यांच्यासाठी अगदी अगदी सोपा पर्याय आहे हा पुरणपोळीचं प्रिमिक्स. अगदी मस्त गुबगुबीत पुरणपोळी आपली बनवून तयार झाली. त्यासोबत दुधासोबत खा किंवा तुपासोबत खा. अगदी पुरणपोळी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. आतपर्यंत शेवटच्या काठापर्यंत पुरणपोळी आपलं हे गेलेले आहेत. अगदी छान आणि गुबगुबीत पुरणपोळी आपली तयार झाली. तुम्हाला विश्वासच बसणार नाही कोणाला की आपण पुरणपोळीच्या प्रीमिक्सपासून तयार केलेली आहे. तर तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत कशी वाटली ते कमेंट्स करा आणि एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कसे झाले तर मग. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.